केवडिया हे उद्योजक आहेत ज्यांनी राज ठाकरेंना डिवचलं होतं, त्यांचं ऑफिस फोडलेलं आहे। सुशील केडिया यांनी एक प्रकारे आव्हान दिलं होतं राज ठाकरेंना की मी मराठी बोलणार नाही आणि मी मराठी शिकणारही नाही। ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, ज्या महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे, त्याच मराठीचा एक प्रकारे अपमान सुशील केडिया यांनी केलेला होता आणि त्याच सुशील केडिया यांच्या ऑफिसवरती ही दगडफेक झालेली आहे। कुणी नेमकी केली, कोण कोण होतं हे आपल्याला पाहावं लागेल। पण गळ्यातले मफलर बघता दिसतंय की मनसैनिक आहेत हे सगळे आणि त्यांनी काचेचे जे दरवाजे आहेत त्याच्यावरती दगडफेक केलेली आहे। सिक्युरिटी आहे। मात्र आपले प्रतिनिधी विजय वंजारा आपल्या सोबत आहेत। विजय, ही कधीची दृश्य, कधी केडियांचं ऑफिस फोडलं आणि कोणी? विजय, आवाज येतोय? सुशील केडियांचं ऑफिस कुठे आहे आणि कोणी फोडलं, कधी? विजय वंजारा यांच्याशी आपला कदाचित संपर्क होत नाहीये, मात्र पुन्हा जाऊयात। विजय, कधी हे ऑफिस फोडलंय, कुणी आणि कुठे आहे हे ऑफिस? नक्की आपण जर पाहिलं तर सुशील केडियाने केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे मराठी भाषेचा आग्रह टीका करणारे आले असून आपण मराठी शिकणार नाही अशी भूमिका सुशील केडिया यांनी जाहीर केलेला आहे। राज ठाकरे यांची नोंद घ्या की मी मुंबईत गेल्या 30 वर्षापासून राहतोय, पण मला मराठी व्यवस्थित येत नाही। आता तुमच्या या संदर्भात बेफाम गौरतन पाहता मी हापणाचा केला आहे की जोपर्यंत तुमच्या सारख्या लोक मराठी माणसाची केवारी म्हणून वावरत आहे तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही। काय करायचं आहे बोला, असं केडियाने हे पोस्ट केलं होतं। त्यानंतर आता मनसेचे माथाडी कामगार सेनाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे स्वतः सुशील केडिया यांच्या कार्यालयाखाली नारळावरती बोल मराठी असं नारळाचा प्रसाद देण्यात आलेला आहे। जेणेकरून त्यांच्या कातर फोडण्यात आलेल्या कार्यालयात नारळ फेकून ते तोडफोड करण्यात आलेली आहे। बरोबर विजय, आपण दृश्य दाखवतोय, नारळ आहेत या मनसैनिकांच्या हातामध्ये आणि त्यांनी हे नारळ फेकलेले आहेत सुशील केडियाच्या ऑफिसवरती। काचेचे दरवाजे त्याच्यावरती मनसैनिकांकडून हल्ला करण्यात आला। काल खरं तर न्यूज 18 लोकमतशी बोलताना देखील सुशील केडिया यांनी ज्या पद्धतीनं वर्तन केलं होतं, जे बोलणं त्यांचं होतं त्यावरनं एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल संताप आहे आणि राज ठाकरेंना त्यांना डिवचलेलं होतं आणि त्यामुळेच मनसैनिकांनी हा नारळांचा प्रसाद एक प्रकारे दिलेला आहे। नारळ आहेत त्यांच्या हातात आणि ते ऑफिसवरती नेऊन फोडलेले आहेत।